आजचा संदेश ऐकल्यानंतर इथे बसलेले प्रत्येकजण म्हणतील की हा संदेश माझ्यासाठीच होता. महत्त्वाचा संदेश आहे. प्रत्येक संदेश महत्त्वाचाच असतो, पण आजचा जो संदेश आहे हा संदेश आपल्याला हे सांगेल की आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीमध्ये आपण का आहोत. आयुष्य बदलण्यासाठी किती संदेश ऐकायची गरज असते आपल्याला? 2, 3, 20, 40, 50, 1000. 1000 संदेश ऐकल्यानंतर अंतःकरण बदलेल का? तर आज आपण एका विशिष्ट संदेशाकडे जाणार आहोत आणि तो संदेश सार्वकालिक जीवनाच्या संदेशामध्येच आहे. या संदेशाशिवाय सार्वकालिक जीवनाचा जो संदेश आहे तो पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून हा संदेश अत्यंत गरजेचा आहे. कृपा करून आपण रोमकारास पत्र याचा 5वा अध्याय याच्याकडे जाऊया. रोमकारास पत्र याचा 5वा अध्याय याच्याकडे जाऊया. 12 वचन वाचा. आजचा संदेश प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. रोमकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि 12 वचन. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले. म्हणजे थोडक्यात काय, ह्या जगात पाप येण्यासाठी किती लोकांची गरज होती? फक्त एक. तो कोण होता? हवा का शब्द वापरला नाही तुम्ही? हवा शब्द का वापरला नाही? पण हवेनं फळ अगोदर खाल्लं. फसवणूक झाली. पण काय का असं ना, पाप हवेनं पहिलं केलं मग आदामाने केलं. तर सांगायचं तात्पर्य हे की ह्या जगाचा प्रमुख जो होता तो आदाम होता. आदाम ह्या पूर्ण सृष्टीचं प्रतिनिधित्व करायचा, म्हणून त्याला जबाबदार ठरवण्यात आलं. ज्यावेळेस पाप जगामध्ये झालं त्यावेळेस येशू ख्रिस्त त्या सकाळी किंवा त्या सायंकाळी येऊन कोणाला विचारलं त्यानं? पहिलं हवेला की आदामाला? आदामा तू कुठेस? कारण की आदामाची जबाबदारी होती की हवेला त्याच्यापासून बाहेर किंवा वेगळ्या ठिकाणी जाऊ द्यायचं नाही. ही कोणाची जबाबदारी? आदामाची जबाबदारी. हवेची देखील जबाबदारी, पण मुख्य जबाबदारी कोणाची होती? पुरुषाची होती, आदामाची होती. म्हणून आदाम जो आहे तो प्रतिनिधित्व करायचा पूर्ण सृष्टीचा. म्हणून ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की आदामाने पाप केलं म्हणून पूर्ण जगावरती पाप आला. आता कसं पाप आलं? ज्यावेळेस आदामन हवेनं पाप केलं त्यावेळेस त्यांना लेकरं झालेली नव्हती. लेकरं जन्माला यायच्या अगोदर, कायनन हाबेल जन्माला यायच्या अगोदर आदामन हवेनं पाप केलं. याच्याविषयी आपण शिकलो. जर लेकरं जन्माला आल्यानंतर, म्हणजे कायनन हाबेल जन्माला आल्यानंतर जर आदामन हवेनं पाप केलं असतं तर फक्त दोघेच पापी. कायनन हाबेल पापी झाले नसते. पण कायनन हाबेलवरती आदामन हवाचे गुण का आले? कारण की आदामन हवा पाप केल्यानंतर त्यांनी कायनन हाबेलला जन्म दिला. म्हणजे थोडक्यात काय, आई वडील आपल्या लेकरांना त्याच गोष्टी देऊ शकतात ज्या गोष्टी त्यांच्याकडे त्यावेळेस आहेत. जर आई वडिलांना मधुमेह असेल आणि त्या मधुमेहाच्या परिस्थितीमध्ये जर त्या स्त्रीनं गर्भधारण केलं तर त्या लेकराला मधुमेह होण्याचे शाश्वती जी आहे ती जास्त अनुवंशिक. म्हणजे थोडक्यात काय की आपण फक्त आरोग्याच्या दृष्टिकोनातून नाही, शारीरिक दृष्टिकोनातून नाही, आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहत आहोत की जर लेकरांमध्ये एखाद्या गोष्टीची कमतरता आहे आध्यात्मिकरित्या, तर देवाचं वचन म्हणतं की त्या गोष्टी त्यांना 90% किंवा 95% किंवा जास्त प्रमाणामध्ये कोणाकडून मिळाल्या? आई वडिलांकडून. आता आदाम आणि हवेनं ज्यावेळेस पाप केलं तर त्यांचा स्वभाव जो होता तो पापी झाला.
म्हणून ज्यावेळेस त्यांनी लेकरांना जन्म दिला तर ते लेकरांना काय देऊ शकले? अनुवंशिक पापीच स्वभाव देऊ शकले. दुसरं काहीच नव्हतं त्यांच्याकडे. मग त्या लोकांनी ज्यावेळेस पापी स्वभाव त्यांना ज्यावेळेस मिळाला, तो पापी स्वभाव बाय चान्स म्हणजे बाय चॉईस म्हणजे निवडून घेता येत नाही, तो त्यांना मिळतोच. ह्यापैकी म्हणजे दुसरं एक उदाहरण सांगतो. आपल्यापैकी किती जणांनी निवडलं की बाबा मला ह्या कुटुंबामध्ये जन्माला यायचं? कोणीच नाही. आपण कोणत्या कुटुंबामध्ये जन्माला यावं आपण ठरवू शकत नाही. तसं कायन आणि हाबेल ठरवू शकले नाहीत की बाबा मला हा स्वभाव नको आहे, ते ठरवू शकले नाहीत. कारण की का? तो गुण अनुवंशिकपणाने त्यांना मिळालेला होता. आता रोमकरासपत्र 5वा अध्याय आणि 19वा वचन. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे या एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरवले. यहोवाचं वचन म्हणतं, परमेश्वराचं वचन म्हणतं की एक माणसाच्या पापामुळे किंवा तो आज्ञाधारक नव्हता म्हणून पूर्ण जगामध्ये पाप आलं. आता आदाम आणि हवेनं फळ खाल्लं. कोणी खाल्लं फळ? आदाम आणि हवेनं फळ खाल्लं तर त्यांच्या लेकरांना का त्रास व्हावा? त्यांचा जन्म पापातच झाला होता. त्यांचा जन्म पापात झाला होता. आता स्तोत्रसंहिता 51 महत्वाचा संदेश आहे. जरा लक्षपूर्वक ऐका. महत्वाचा संदेश आहे. स्तोत्रसंहिता 51:5. पहा, मी जन्माचाच पापी आहे. हा, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पापी आहे. आता ह्या ठिकाणी वचन काय सांगतं? ज्या वेळेस आईने मला गर्भधारण केलं त्यावेळेसच मी पापी. मी पापी कसा झालो? पाप करण्यासाठी काय? म्हणजे शेवटी काय? वरील शक्तीमध्ये सर्वात वरची शक्ती कोणती? निर्णय. निर्णय घेतला का आपण? म्हणून म्हटलं की आज विचार करावाच लागेल, सखोल विचार करावा लागेल. ह्या लेकरानं ज्यावेळेस ते गर्भात होतं त्यावेळेस त्यानं निर्णय घेतला नसताना देखील वचन म्हणतं की पापी. स्वभाव जो आहे तो स्वभाव पापी आहे. पण देव त्या लेकराला ह्या गोष्टीचा हिशोब विचारत नाही की आदाम आणि हवेनं फळ खाल्लं, तू त्याच्याविषयी पापाची माफी माग. देव तो हिशोब त्या लेकराला विचारत नाही. स्वभाव त्या लेकराला मिळालेला आहे. का? कारण की परिणाम पापाचा कसा आहे? मृत्यू आहे. पापाचा परिणाम काय आहे? तोच स्वभाव दुसऱ्याकडे पोहोचतो. पण देव आज आपल्याला, तुम्हाला मला म्हणत नाही की आदाम आणि हवेनं फळ खाल्लं, तुम्ही त्याची क्षमा मागा. कोणी क्षमा मागितली का फळ खाल्ल्याबद्दल? कारण की का? पाप जे आहे ते देव पाप घेऊन, एकाच पाप घेऊन दुसऱ्यावरती लादत नाही. पण ह्या ठिकाणी काय लिहिलंय की जन्माचाच पापी म्हणजे थोडक्यात काय? पापी स्वभावामध्ये म्हणजे थोडक्यात काय की लेकरू जर जन्माला आलं तर ते लेकरू कधी ना कधीतरी एक वेळेस तर पाप नक्कीच करेल. तो ह्याचा अर्थ झाला. म्हणजे थोडक्यात काय की त्या लेकराचा जो कल आहे तो चांगल्याकडे नाही, वाईटाकडे आहे, असा ह्या वचनाचा अर्थ झाला. जन्मापासून पापी म्हणजे जन्मापासून म्हणजे त्या व्यक्तीनं, त्या लेकरानं निर्णय जरी घेतला नसला, त्या गर्भाने निर्णय जरी घेतला नाही तरी देखील कल कुठे आहे? पापाकडे आहे. पण फरक काय? एझेकियेलचा 18वा अध्याय 20वा वचन वाचा, मग आपल्याला कळेल की फरक काय. दोष कोणी, ज्याचा त्याचा दोष कोणी घ्यायचा? एझेकियेलचा 18वा अध्याय आणि 20वा वचन. तोच मरेल. हा, जो जीवात्मा पाप करेल तोच मरेल. बरं, हा पुढे.
मुलगा बापाच्या पातकाचा भार होणार नाही. आता आपण आदम आणि हवा आणि कायन आणि हाबेलचा विचार करूया. आदम आणि हवेनं बऱ्या वाईटाच्या झाडाचं फळ खाल्लं. आता त्याचा भार कायन आणि हाबेल वाहणार नाहीत. त्याचा परिणाम जो झाला तो कायन आणि हाबेल काय होईल, त्यांना तो भार व्हावा लागेल, पाप नाही. फरक कळाला का? पाप आणि परिणाम. परिणाम म्हणजे काय की घरातल्या एखाद्यानं काय केलं, चुकी केली, त्याचा परिणाम कोणाला भोगावा लागतो? पूर्ण कुटुंबाला. एखाद्यानं चोरी केली, पूर्ण कुटुंबाचं नाव खराब, तो झाला परिणाम. पण सगळेच चोर झाले का? नाही. पण जरा लक्ष द्या, पापी म्हणजे थोडक्यात काय की देव त्या व्यक्तीला पापी ठरवतो. म्हणजे तो पापी आहे, पण कोणत्या दृष्टिकोनातून? स्वभावाच्या दृष्टिकोनातून तो पापी झाला. त्यानं ते फळ खाल्लं म्हणून तो पापी नाही होत. त्यानं ते फळ खाल्लंच नाही ना. कायन हाबेलनं फळ नाही खाल्लं. त्यांनी काय केलं, त्या परिणामाचा भाग म्हणून त्यांना तो पापी स्वभाव अनुवंशिकतेने तो स्वीकारावा लागला किंवा त्यांना तो मिळाला. पापी स्वभाव त्यांना तो मिळाला, त्याच्यामध्ये ते निर्णय घेऊ शकले नाहीत. बर, आता महत्वाचा मुद्दा. जे लेकरू जन्माला येतं, जे लेकरू ह्या भूतलावरती जन्माला येतं, ते लेकरू सैतानाचं कायद्यानुसार भक्ष्य आहे. भक्ष्य शब्द कळाला सर्वांना. जे लेकरू ह्या जगामध्ये जन्माला येतं, काही लेकरं वगळता येशू ख्रिस्त, मग समसोन जो होता तो पवित्र आत्म्याने प्रेरित म्हणजे पवित्र आत्म्याच्या छत्रछायेखाली होता. काही लोक वगळता यूहन्ना बाप्तिस्मा. सर्व लेकरं ह्या जगामध्ये जे जन्माला आलेले आहेत, बहुतांश लेकरं जे आहेत ते सैतानाचे कायद्यानुसार भक्ष्य आहेत. म्हणजे काय? लेकरू जन्माला आलं की सैतान म्हणतो हे लेकरू माझं आहे. कायद्यानुसार ते लेकरू त्याचं आहे, देवाचं नाही. देवाचं नाही का? कारण की पापी स्वभावामध्ये ते लेकरू जन्माला आलेले आहे आणि पाप आणि देवाचा तीळ मात्र संबंध नाही. आता जरा लक्ष द्या. आणि ते लेकरू जे आहे ते लेकरू लहानाचं मोठं होत असतं, तर त्या लेकराला जोपर्यंत आई वडील सांगत नाहीत की बाबा तू सैतानाच्या छत्रछायेखाली आहेस, आमची मदत घे आणि सैतानाची जी साखळी आहे ती तोड आणि येशू ख्रिस्तासंती स्वतःला जोड, तोपर्यंत ते लेकरू सैतानाच्या छत्रछायेखालीच. ते लेकरू हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, बौद्ध असू दे, सीख असू दे, नास्तिक असू दे, सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट असू दे. आता कळालं का की त्या लेकराला लहानपणापासूनच देवाची ओढ का लावायला लागते? कारण की ते लेकरू कायदेशीररित्या, मला हा शब्द वापरावा असं वाटतो, कायदेशीररित्या ते लेकरू सैतानाचं आहे. गांभीर्याची गोष्ट आहे. कारण की आई वडिलांनी त्याला काय दिलेलं आहे? पापीच स्वभाव दिलेला आहे, बाकीचं काय दिलेलं नाही. आता ह्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आपण जर पुढं अभ्यास केला तर आपल्याला कळेल की आई वडिलांची जबाबदारी ते लेकरं ह्या भूतलावरती जन्माला आणायच्या अगोदर फार मोठी जबाबदारी असते. म्हणून शास्त्रे याच्या 13व्या अध्यायामध्ये मनोवाच्या पत्नीला सांगण्यात आलं की जो मुलगा तुझ्या पोटी जन्माला येणार आहे त्याची तू काळजी घ्यावीस, म्हणून तू काळजी घे. काय काळजी घ्यायला सांगितली मनोवाच्या पत्नीला? म्हणजे काय? द्राक्षरस किंवा एक कोणत्याही वाईट व्यसन तुझ्या अंगी लागायला नको, कारण की का त्याचा परिणाम लेकरावरती होईल. देवाचं वचन म्हणतं की देवानं सांगितलेलं आहे की आई वडिलांना जर लेकरांना काय द्यायचं असेल तर त्या आई वडिलांनी पहिलं व्यवस्थित पाहिजे. जर आई वडील व्यवस्थित नसतील तर ते लेकरांनी चांगलं व्हावं, त्या लेकरांचं उदंड आयुष्य व्हावं अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे.
मी ज्यावेळेस तमिळनाडूमध्ये कामाला होतो त्यावेळेस मला आठवतं मी विद्यार्थ्यांना शिकवायचो. तर माझ्या खोलीमध्ये जो एक व्यक्ती राहायचा तो पण शिक्षकच होता. तो बोलता बोलता एकदा मला म्हणाला की माझे वडील एकदा रागानं मला म्हणाले की माझ्या वासनेमुळे तू जन्माला आलेला आहेस. देवाचं वचन म्हणतं की ज्या विचाराने, ज्या परिस्थितीमध्ये, ज्या गुणधर्माने आपण लेकरांना जन्म देतो, लेकरं देखील तसेच होतात. म्हणून देवाचं वचन म्हणतं की ज्या वेळेस आपण कुटुंब स्थापना याच्याविषयी विचार करतो त्यावेळेस 1 नाही 10 नाही 100 वेळेस विचार केला पाहिजे की मी कसा आहे. जर मी तुम्हाला एका खोलीमध्ये एकटं प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला तुमचं बालपण तुमच्या लेकरांमध्ये पाहायचं आहे का, किती जण हात वर कराल? तुम्ही म्हणाल नाही, मला जे आयुष्यामध्ये मी बालपण पाहिलेलं आहे तशा प्रकारच्या चुका माझ्या लेकराने कराव्यात अशी माझी कदापि इच्छा नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं की लेकरं जन्माला यायच्या अगोदर आपले गुणधर्म आपण पाहिले पाहिजेत. 90 ते 95% लेकरं जे आहेत ते लेकरं आई वडील कसे आहेत तसेच असतात. थोडाफार फरक. काही दिवसापूर्वी मी एका ठिकाणी गेलो होतो आणि एक माझा मित्र जवळचाच तो म्हटला की माझा मुलगा आहे ना, तो जेवताना घास घेतो आणि असं बोट करून खातो. मी त्या लेकराला म्हणजे त्या वडिलांना सांगितलं, त्या माझ्या मुलग्याला मी सांगितलं असं बोट करून करून असं व्यवस्थित दिसत नाही, ते फार वाईट परिस्थिती आहे आणि ते फार वाईट सवय आहे, ते तसं करू नको. खूप त्याला सांगितलं पण काय तो लवकर बदलला नाही. शेवटी ह्या वडिलांना विचार केला की हा लेकरू असं का करतं. शेवटी ह्यालाच कळालं की हा देखील जेवायचा त्यावेळेस असं जेवायचं. एवढं लेकरं आई वडिलांसारखे होतात. म्हणून देवाचं वचन म्हणतं की आदाम आणि हव्वेनं जे पाप केलं ती साधी गोष्ट नाही. ते कायन आणि आबेलला त्याच गोष्टी देऊ शकल्या जे ते होते. आणि म्हणून तुम्ही कायनाचं उदाहरण बघितलं तर कायनानं देवाकडं कोणती भेटवस्तू घेऊन आला? कायनाला जे आवडली ती भेटवस्तू घेऊन देवाकडे आला आणि म्हणाला, देवा भेटवस्तू मी माझ्या इच्छेनुसार घेऊन आलोय, तुला स्वीकार केला पाहिजे त्या भेटवस्तूचा. म्हणजे थोडक्यात काय, बंड. कायनाला देवाविषयी आस्था प्रीती नव्हती. जर तुम्ही सखोल अभ्यास केला तर तो म्हणायचा की मला सार्वकालिक जीवन पाहिजे, पण देवा मी माझ्या हिमतीवरती कमवणार. म्हणून त्यानं फळं आणली. फळं देवासमोर सादर करणं चुकीचं नव्हतं, पण देवाने कोकरू मागितलं असताना त्यानं फळं घेऊन गेला म्हणून ते चुकीचं ठरलं. फळं कधी न्यायचेत लोक जुन्या करारामध्ये? हा म्हणजे काय? हा म्हणजे काय? बरोबर आहे उत्तर. हा, उपकार स्तुतीचं अर्पण म्हणून. पण देवानं उपकार स्तुतीचं अर्पण कायन आणि हाबेलला मागितलं नव्हतं. देव म्हणाला होता की मला तुम्ही हव्य असं अर्पण आणा. म्हणजे देवाने त्यांना सांगितलं होतं की मला हव्य, मला प्रसन्न करण्यासारखं अर्पण आणा. आणि काय हाबेलला कळालं की देव काय मागत आहे? कोकरू मागत आहे. कारण की का, सार्वकालिक जीवन येशू ख्रिस्ताशिवाय कदापि शक्य नाही. आदाम आणि हव्वेनं केलेला बंड त्यांना त्यांच्या लेकरामध्ये दिसला. म्हणून देवाचं वचन म्हणतं की अनुवंशिकतेचा जो नियम आहे, आजचा संदेशाचं शीर्षक आहे अनुवंशिकतेचा नियम. हा नियम आहे. जर आई वडील चांगले असतील ना तर लेकरं देखील चांगलेच. हा नियम आहे. माझा एक मित्र प्रचार करत होता आणि प्रचार करत असताना तो म्हणाला की माझी मुलगी लहानाची मोठी झाली आणि ज्यावेळेस कॉलेजमध्ये होती त्यावेळेस एक वेळेस ती कम्प्युटरसमोर बसली होती आणि ती एक गाणं ऐकत होती. तर हा वडील उत्सुकतेनं त्याला वाटलं की बघूया कोणतं गाणं ऐकायला लागली, म्हणून तो त्या मुलगीकडे गेला आणि तिनं ते हेडफोन घेतले आणि लावले आणि गाणं कोणतं ऐकायला लागले ते बघायला लागलं. आणि ते गाणं होतं ह्याच्या कॉलेजच्या दिवसातलं गाणं. मग तो म्हणाला की हेच गाणं तिला का आवडावं,
हे गाणं मी माझ्या कॉलेजच्या दिवसामध्ये ऐकायचो. हे गाणं तिच्यासाठी फार जुनं आहे. म्हणून म्हटलं की आई वडील जसे आहेत तसे 90 ते 95% लेकरं आई वडिलांसारखे होतात. अनुवंशिकतेचा गुण आहे. म्हणून म्हटलं आजचा संदेश जो आहे तो संदेश सार्वकालिक जीवनामध्ये आजचा हा महत्त्वाचा संदेश आहे. कारण की त्या लेकराला जर ख्रिस्त पहिल्यापासून जर मिळाला नाही तर त्या लेकराला ख्रिस्त मोठ्यापणे ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस त्याला फार अवघड जातं ख्रिस्ताला स्वीकार करणं. कारण की का, अनुवंशिकता पहिली गोष्ट, त्याच्यामध्येच तो इतका गुरफटून गेलेला आहे. त्याच्या विरुद्ध त्याची वाढ जी झालेली आहे ते जगिक संसारामध्ये झालेली आहे. आणि ज्यावेळेस तो तरुण होतो, ज्यावेळेस त्याला सर्व समजतं, त्यावेळेस त्याला देव कळतो आणि तो म्हणतो की आता सुरुवात कुठून करू. ज्यावेळेस मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला होतो त्यावेळेस आम्हाला शिकवण्यात आलं की जर स्त्री गर्भधारण ज्यावेळेस तिला होतं त्यावेळेस जर तिनं चुकून तंबाखू किंवा सिगरेट आणि बाकीच्या गोष्टीचं सेवन केलं तर लेकरावरती तर परिणाम होतोच, पण लेकराला पण ती सवय लागू शकते. त्या जगिक डॉक्टरनी शारीरिकरित्या त्या गोष्टी शिकवल्या, आपण ह्या आध्यात्मिकरित्या गोष्टी पाहिजे. देवाच्या वचनामध्ये असं देखील लिहिलेलं आहे की ह्या सर्व गोष्टीचा हिशोब देव कोणाकडे विचारतो? आई वडिलांकडे विचारतो. देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, स्तोत्र संहिता याचा 127 अध्याय आणि 3रं वचन, 127:3. स्तोत्र संहिता 127:3. देणगी आहे, बरोबर आहे. पण ती देणगी जी आहे ती कायदेशीररित्या कोणाची आहे? सैतानाची. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की हानाने ज्यावेळेस प्रार्थना केली लेकरू तिला व्हावं आणि तिला शमूएल हा मुलगा प्राप्त झाला, तिनं काय सांगितलं? देवाचं वचन म्हणतं की ती दरवर्षी यरूशलेमला जायची, पण 1 वर्ष ती म्हणाली की मी यरूशलेमला जाणार नाही. काय करणार? त्या वेळेमध्ये मी माझ्या लेकराची काळजी घेणार, त्या लेकराला मी शिकवणार बरं काय वाईट काय चांगलं काय, सगळं चांगलं कसं असावं, ह्या सर्व गोष्टी मी त्याला शिकवणार. म्हणून ती हाना जी आहे ती 1 वर्ष अल्काना संती तिच्या पती संती यरूशलेमला गेली नाही. कारण की तिला माहीत होते की लेकरावरती जर माझं दुर्लक्ष झालं तर मी कितीही प्रगती केली तर ती प्रगती काय कामाची नाही. खूप लोकांना आज मान खाली का घालावी लागते? लेकरांमुळे. पण ते लेकरं जे आहेत ते त्यांचीच प्रतिमा आहे. ते जसे त्यांच्या काळामध्ये होते तसेच ते लेकरं आहेत. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष. म्हणून देवाचं वचन म्हणतं की लेकरू जन्माला यायच्या अगोदरपासून लेकरावरती चांगले संस्कार बिंबवले पाहिजेत. काही काही लोकांनी, जगिक लोकांनी पुस्तकं लिहिलेले आहेत. गर्भसंस्कार, माहीत नाही तुम्ही वाचलं असेल ते पत्रिका. खूप लोकांनी असे वेगवेगळे पुस्तकं लिहिले. मला आठवतं की माझ्या मित्रानं म्हणजे माझ्या ओळखीच्या व्यक्तीने एक साक्ष दिली. तो म्हणाला की मी ज्यावेळेस माझ्या आईच्या उदरामध्ये होतो त्यावेळेस माझ्या वडिलांनी युगानुयुगाची आशा हे पुस्तक माझ्या आईला वाचून दाखवलं होतं, ज्यावेळेस मी आईच्या गर्भामध्ये होतो त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर माझा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस मी लहानाचा मोठा होतो त्यावेळेस माझं आकर्षण जे होतं ते त्याच पुस्तकाकडे गेलं. कोणतं पुस्तक? युगानुयुगाची आशा. गर्भधारणेच्या वेळेमध्ये ज्या लेकरावरती चांगले संस्कार होतात ते संस्कार आयुष्यभरापर्यंत कामी पडतात. म्हणून आजचा जो संदेश आहे हा संदेश फार महत्त्वाचा आहे. कारण की काही लेकरांना ख्रिस्त जन्मल्या दिवशी मिळत नाही. ते लेकरं कधी कधी हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, नास्तिक आहेत, शीख आहेत, बौद्ध आहेत. त्यांना देव कसा कळणार? म्हणजे ते लेकरू लहानाचं मोठं कसं होतं? सैतानाच्या छत्रीच्या आहे. मग एक दिवशी कोणतरी येतं आणि त्यांना एक पॅम्पलेट देतं, ख्रिस्त जयंती या आणि आशीर्वाद घ्या. मग ते पॅम्पलेट घेऊन तर लेकरू जे आहे ते मोठा माणूस जो आहे तो ख्रिस्त जयंतीमध्ये सामील होतं. मग त्याला ख्रिस्ताविषयी कळतं आणि मग तो म्हणतं की माझं आयुष्य मला ख्रिस्ताला द्यायचं आहे. तोपर्यंत
काही लोकांना ख्रिस्त 60व्या वर्षी कळतो, म्हणजे 60 वर्ष त्यांचे आयुष्य कुठं? सैतानाच्या हातात. कळालं का की 8व्या दिवशी समर्पण का केलं जातं, किंवा लवकरात लवकर लेकरांचं समर्पण का केलं जातं? कारण की त्या लेकराला सैतानाच्या हातातून हिसकावून घ्यायचं आणि देवाच्या हातात द्यायचं. तोपर्यंत आपण निवांत बसता कामा नये. लेकरांना समंजसपणा कधी येतो? यहोशुवा याचा 4था अध्याय, यहोशुवा याचा 4था अध्याय 20 वचन. लेकरांना समंजसपणा कधी येतो, किंवा लेकरं विचार करायला कधी सुरू करतात? यहोशुवा 4:20 वाचा. यार्दनेतून उचलून आणलेले 12 धोंडे यहोशुवाने गिलगाल येथे उभे केले. बर, 12 धोंडे यार्दन नदीतून घेतले आणि गिलगाल ह्या ठिकाणी रचले. बर, पुढे. तो इस्रायल लोकांना म्हणाला की पुढे जेव्हा तुमचे मुले बाळे आपापल्या आई वडिलांना विचारते या धोंड्यांचे महत्व काय, पुढे, तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की इस्रायल ह्या यार्दनेच्या कोरड्या पात्रातून चालत पार झाले. म्हणजे थोडक्यात काय, लेकरांना समंजसपणा म्हणता येणार नाही, पण लेकरांचा हिशोब देण्याची सुरुवात कधी सुरू होते? ज्यावेळेस ते प्रश्न विचारायला सुरुवात करतात. हे काय, ते काय, ते तसं का, मग हे असं का, असं केल्यानंतर तसं होणार नाही का? म्हणजे थोडक्यात काय, ते लेकरू विचार करायला सुरुवात त्याची झालेली आहे. हिशोब त्याचा सार्वकालिक जीवनाचा सुरू होतो त्या काळामध्ये. मी वय काय सांगू शकणार नाही. काही लेकरं 4थ्या वर्षी 5व्या वर्षी बोलायला सुरू करतात, काही लेकरं 2ऱ्या वर्षी, काही लेकरं 1ल्याच वर्षी. पण सांगायचं तात्पर्य हे की लेकरं ज्यावेळेस प्रश्न विचारायला सुरुवात करतात त्यावेळेस त्यांना कळतं की बाबा हे काय आहे, हे असं का आहे, तसं का आहे. म्हणजे थोडक्यात काय की ते निर्णय घेण्याच्या पातळीपर्यंत पोहोचायला लागलेले आहेत. देवाचं वचन काय म्हणतं की 12 धोंडे पाहिल्यानंतर ज्यावेळेस तुमची लेकरं बाळे तुम्हाला विचारतील की हे धोंडे कशासाठी. आता ते लेकरू जर 5 वर्षापेक्षा 1च वर्षाचं असेल तर ते लेकरू ते धोंड्यांविषयी विचारणार नाही. त्या लेकराला कळणार पण नाही की ते धोंड आहे. पण ते धोंडे कसे आहेत? रचलेले आहेत. मग ते लेकरू म्हणेल का रचलेले आहेत. खूप वेळेस तुम्ही ऐकलं असेल की एक लेकरू आईला म्हणतं की मला तो चंद्र पाहिजे. आई काय करते? चंद्र पाहिजे म्हटल्यानंतर त्या लेकरासाठी काय करते ती आई? परातीमध्ये पाणी घेते आणि मग ते ठेवते आणि त्या लेकराला म्हणते बघ चंद्र आला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की ज्यावेळेस प्रश्न लेकरं विचारायला लागतील त्यावेळेस त्यांच्यामध्ये ते विचार येत आहेत आणि त्यावेळेस जी घडवणूक आहे ती फार महत्त्वाची आहे. पहिले 4 ते 5 वर्ष लेकरांची जी घडवणूक आहे ती घडवणूक त्यांना 60व्या वर्षापर्यंत घेऊन जाते व्यवस्थित. आपण नीतिसूत्रे 22:6 वाचूया. नीतिसूत्रे याचा 22वा अध्याय 6वं वचन. हा, वृद्ध काळामध्ये तो त्याच्यापासून परावृत्त होणार नाही. जर तुम्ही लहान रोपट्याचं जर उदाहरण घेतलं तर ते रोपटं जे आहे त्या रोपट्याला जर तुम्हाला वाटतं की ते सरळ रोपटं यावं तर त्यावेळेसच तुम्ही काठी बांधली पाहिजे त्या रोपट्याला आणि ती बांधून ते रोपटं तसंच ठेवलं पाहिजे. मोठ्या झाडाला जे वाकडं झालेलं आहे त्याला कोणीही काठी बांधून सरळ करू शकत नाही. काठी मोडेल पण झाड सरळ होणार नाही. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की लेकरं जन्माला यायच्या अगोदर नाही तर लेकरं जन्माला यायच्या अगोदरच तयारी केली पाहिजे. मी एलेन व्हाईटच्या पुस्तकामध्ये एकदा वाचलं की तुमचा विवाह जो आहे किंवा माझा विवाह जो आहे त्याची तयारी कधी केली जाते? एखाद्या व्यक्तीचा विवाहाची तयारी माणसं कधी करतात? म्हणजे सांगा, वय सांगा थोडक्यात. 20-22. मी एलेन व्हाईटच्या पुस्तकामध्ये वाचलं की ज्यावेळेस त्या लेकराचा जन्म होतो त्यावेळेस पासून देव त्या लेकराच्या विवाहासाठी तयारी सुरू करतो. आणि प्रत्येक वयामध्ये ही गोष्ट शिकायची, मग 10व्या वर्षी ही गोष्ट शिकायची, मग 15व्या वर्षी ही गोष्ट झालीच पाहिजे, मग 20व्या गोष्टी ही गोष्ट शिकलीच पाहिजे. मग त्या लेकराचा विवाह जो आहे तो व्यवस्थित.
म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं की जे लेकरं आहेत ते परमेश्वराचं धन आहे. परमेश्वराचं धन जर असलं तरी देखील ते परमेश्वराचं धन आहे ना, ते सैतानाच्या हातातून आपल्याला काढायचं आहे. त्याच्यासाठी आई वडील जितके झटतील, आई वडील जितके प्रार्थना करतील, तेवढं त्यांना यश मिळेल. आई वडिला म्हणजे लेकरांसाठी पहिले शिक्षक आई वडील पाहिजेत, शाळेतले नाहीत. सैतानानं काय केलं आज? अगोदर फक्त पहिलीपासून शाळा सुरू व्हायची, मग त्याच्यानंतर आमच्या वेळेस KG LKG पासून सुरू व्हायला लागली. आता नर्सरी आणि त्याच्यापेक्षा अलीकडं प्ले ग्रुप, म्हणजे प्ले ग्रुप पासूनच लेकरं आईवडिलांपासून दूर. तुम्हाला वाटतं का की ते शिक्षक प्रार्थना करत असतील की बाबा हे लेकरू सैतानाच्या हाताखाली आहे, या लेकराला बाहेर काढू? म्हणून म्हटलं की ज्या गोष्टी आपण ह्या ठिकाणी शिकत आहोत त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जर लेकराला सार्वकालिक जीवन मिळालं नाही तर त्याचा हिशोब आपल्याला द्यायचा आहे. देव काय म्हणेल? बाबा लेकरं दिले, त्याचा हिशोब मला तू दे. बस, प्रश्न मिटला. काय हिशोब देणार होता आपण? स्वर्गाच्या राज्यामध्ये मी तुम्हाला जाता जाता सांगतो, स्वर्गाच्या राज्यामध्ये असे खूप लेकरं असणार आहेत ज्यांचे आई वडील नसतील. असे खूप आई वडील असतील की ज्यांची लेकरं त्या ठिकाणी नाही. म्हणून देव काय म्हणतो की सर्व कुटुंब जर वाचवायचं असेल, सर्व कुटुंबाचं जर कल्याण व्हायचं असेल तर प्रत्येकानं प्रत्येकासाठी लढलं पाहिजे, झटलं पाहिजे आणि देवाकडे ते लेकरू कसं येईल हे बघितलं पाहिजे. म्हणून आजचा संदेश महत्त्वाचा. आपल्याला 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष मिळाली देवाचं वचन ऐकण्यासाठी. ह्या लेकरांकडे तेवढी वर्ष नाहीत. तेवढी वर्ष त्यांच्याकडे. येशू ख्रिस्ताचं येणं फार लवकर आहे. जे आपण वर्षानुवर्ष शिकलो त्यांना ते काहीतरी महिन्यात शिकायचंय. मला खूप आश्चर्य वाटेल की यांचं शिक्षण जर पूर्ण झालं येशू ख्रिस्त यायच्या अगोदर तर मला खूप आश्चर्य वाटेल. कारण की का तशी परिस्थिती आहे, आपण सध्या त्या परिस्थितीमध्ये आहोत. म्हणून एक ठिकाणी मी वाचलं की जर एक लेकरू असेल आपल्या कुटुंबामध्ये तर दुसरं लेकरू जन्माला आणायच्या अगोदर त्या आई वडिलांनी प्रार्थना करावी देवाकडे की देवा खरंच दुसरं लेकरू आम्हाला गरजेचं आहे का? खरंच गरजेचं आहे का? काही दिवसापूर्वी कोणीतरी मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की पाळकसाहेब प्रार्थना करा की आम्हाला हे लेकरू म्हणजे जे गर्भ आहे ते गर्भ नको आहे. मी म्हटलं तसं काय करू नका, देव तुम्हाला सायन मदत करेल. ते गर्भ जे आहे ते म्हणजे गर्भधारण होऊ दे, लेकरू जन्माला येऊ दे, देव तुम्हाला नक्कीच मदत करेल. ते म्हटले आमची तयारी नाही, आमचं हे नाही, आमची तयारी नव्हती, आमची कधी अपेक्षा नव्हती अशा गोष्टी होतील. शेवटी त्यांना ते गर्भपात करावा लागला. सांगायचं तात्पर्य हे की आपल्याला जर वाटतं की आपलं आयुष्य लेकरांनी पाहू नये तर फक्त त्यांना शिक्षण जगातलं देऊ नका, आध्यात्मिक शिक्षण द्या. ते पैसा कमवतील, त्यांना शिक्षण मिळेल, पण जोपर्यंत आध्यात्मिक शिक्षण मिळत नाही तोपर्यंत ते कितीही पैसा कमवू देत, कोणत्याही पातळीपर्यंत पोहोचू देत, शेवटी सैतानाचेच एजंट. म्हणून म्हटलं की ज्यावेळेस एखादा व्यक्ती बाप्तिस्मा घेतो त्यावेळेस तुम्ही खूप वेळेस ऐकलं असेल की पाळक लोक म्हणतात की स्वर्गामध्ये जयघोष झालेला आहे. का जयघोष झालेला आहे स्वर्गामध्ये? कारण की ते लेकरू सैतानाच्या हातातून हिसकावून घेऊन येशू ख्रिस्ताने आपण ते येशू ख्रिस्ताला दिलेले, म्हणून जयघोष. आता तुम्ही म्हणाल ख्रिस्ती लोकांच्या बाबतीत ठीक आहे, कारण की ख्रिस्ती लोक माहीत आहे की बाबा त्यांना देवाकडे आणलं पाहिजे. हिंदू लोकांचं काय? नास्तिक लोकांचं काय? त्यांना तर ख्रिस्तच माहीत नाही. इतकी वाईट परिस्थिती या जगाची झाली आहे पापामुळे. हे सर्व गोष्टी काय आहेत? पापाचा परिणाम आहे. आता कळालं का की सुवार्ता पूर्ण जगाला पोहोचवणं किती गरजेचं आहे? आणि सुवार्ता म्हटलं की फक्त स्वर्गाचं राज्य नाही, ह्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कसं वाटेल आपल्याला की स्वर्गाच्या दारात आपण उभा आहोत आणि आपली लेकरं त्या ठिकाणी नाही आहेत? स्वर्ग असेल का?
एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि आपण इथं थांबूया. माझा मित्र साक्ष देत होता आणि तो म्हणाला की त्याच्याच एका घरातल्या मुलग्याने आपल्या नातेवाईकातली एक मुलगी घेतली आणि तिच्याबरोबर वाईट कृत्य करत होता. हे ह्या माझ्या मित्राच्या बहिणीनं पाहिलं. मग लगेच त्याला असं ओढलं आणि मारायला सुरुवात केली की काय करत होतास तू. खूप मारलं. मग शर्ट घातला, कपडे घातले, चल. मग माझा मित्र त्या बहिणीकडे जाऊन म्हणाला की कशाला त्या शरीराला त्रास करतेस. त्याच्या वडिलाकडे बघ की त्याचा वडील काय करतो. आणि त्याचा वडील देखील अशाच प्रकारचं कृत्य विवाहाच्या बाहेर करायचा. म्हणून हा माझा मित्र म्हटला की तू फक्त त्या लेकराच्या शरीराला त्रास देत आहेस, बाकीचा काही फरक त्या लेकरावरती पडणार नाही, कारण की वडील त्याचा तसाच आहे. सांगायचं महत्त्वाची गोष्ट ही आहे की लग्न करताना आपण 10 वेळेस विचार करतो, 100 वेळेस विचार करतो, तसंच आपण कुटुंब स्थापनेविषयी विचार करायचा. जर कुटुंब स्थापन जरी झालं असलं तरी देखील हातातून बाण निसटलेला नाही, अजून देखील वेळ आहे. एवढंच की आपण काबाड कष्ट केलं पाहिजे, गुडघ्यावरती येऊन लेकरांसाठी प्रार्थना केली पाहिजे. कारण की लेकरं जे आहेत ते कसे आहेत, आज हे दिसलं, हे आवडलं, ते घेतलं. आजच्या जगामध्ये लेकरं फार पुढच्या विचाराचे आहेत. 10वीच्या वर्गामध्ये ज्यावेळेस आम्ही दंगा करायचो त्यावेळेस आमचे शिक्षक म्हणायचे, बघा दंगा केलास तर मुलींमध्ये जाऊन बसवीन. लाजायचो आम्ही, फार वाईट वाटायचं. आता तसं नाही. म्हणून देवाच्या वचनामध्ये सल्ला काय दिलाय ते आपण पाहूया. अनुवाद याचा 11वा अध्याय. अनुवाद याचा 11वा अध्याय आणि 19व वचन. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना ते शिकवा आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निसताना, उठताना त्यांच्याविषयी बोलत जा. देवाचं वचन कधी कधी आपण लेकरांना सांगितलं पाहिजे. चालत असताना, बसताना, उठताना, झोपी जात असताना, प्रत्येक वेळेस देवाचं वचन त्यांच्या कानावरती वारंवार पडलं पाहिजे. कारण की का, सार्वकालिक जीवनाची गोष्ट आहे. म्हणून म्हटलं की आपल्याला 30, 40, 50 वर्ष मिळाले असतील, पण तेवढी वर्ष त्यांच्याकडे नाहीत ना. मला तुम्ही सांगा, संदेशाचा शेवट तुम्ही करा. आध्यात्मिकरित्या आपले पूर्वज चांगले होते का आपण? बरोबर. कोण ह्या ठिकाणी म्हणतं की नाही आपण जास्त आध्यात्मिक आहोत? पूर्वज. मग आपल्यानंतर जी पिढी येईल ती आध्यात्मिकरित्या बळकट असेल का आणखी जास्त खालावलेली असेल? म्हणजे प्रत्येक पिढी जी आहे ती, प्रत्येक वंश जो वाढतो ती आणखी जास्त खालवली, म्हणजे आणखीन जास्त कमकुवत, आणखीन जास्त बलहीन बलहीन बलहीन, इतकी बलहीन की शेवटचा काळ ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या लेकराला आपण सांगू की नाही आणि त्या लेकराला कळल का नाही अशी परिस्थिती. अमेरिकेमध्ये ज्या ठिकाणी इंग्लिश बोललं जातं, ऐकलं जातं, इंग्लिश जगलं जातं, त्या ठिकाणी युगानयुगाची आशा इंग्लिशमध्ये डिझायर ऑफ एजेस हे पुस्तक विद्यार्थ्यांना वाचायला दिलं आणि जी भाषा त्या ठिकाणी होती ती भाषा त्या इंग्रजी बोलणाऱ्या लोकांनाच कळाली नाही. डिझायर ऑफ एजेस हे पुस्तक इंग्लिश भाषेमध्ये पण आहे. मग काही ॲडव्हेंटिस्ट लोकांनी काय केलं की बाबा ही जी भाषा आहे ही आणखी सोपी करून त्यांना सांगावं. आता इंग्लिशमध्ये बसतात उठतात सर्व इंग्लिशमध्ये, त्यांना पण ती भाषा कळेना. इतकी वाईट परिस्थिती, कारण की अर्ध्या निम्म्या भाषेमध्ये त्यांच्या शिव्याच असतात. देवाचं वचन म्हणतं की आपण जितके बलहीन आहोत त्याच्यापेक्षा जास्त बलहीन ते लेकरं आहेत, आणि त्यांच्यानंतरची पिढी येते तीही त्यांच्यापेक्षा जास्त बलहीन. म्हणजे किती आपण कष्ट घेतले पाहिजेत आणि त्या लेकरांना देवाच्या आज्ञेमध्ये वाढवलं पाहिजे. बे के बे, बे दुनी चार कोणीही शिकवलं. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
काही दिवसापूर्वी मी पाहिलं की जे लोक जास्त वेळ संसारिक म्हणजे जगिक गोष्टीमध्ये वेळ घालवतात ना, त्यांचे विचार जगिक असतात. त्यांना आध्यात्मिक गोष्टी आवडत पण नाहीत आणि त्यांना त्या कळत पण नाहीत. येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणाला, तुम्ही 3.5 वर्ष माझ्या संगती आहात, पण तरी देखील तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगायच्या त्या मी सांगू शकत नाही, कारण की तुमची अजून ती तयारी नाही आहे. आपली तयारी आहे का? येशू ख्रिस्त 100 वर्षापूर्वीच आला असता, पण त्यावेळेस 20 पैकी 1 ही व्यक्ती येशू ख्रिस्तासंगती जाण्यासाठी तयार नव्हता. 20 पैकी 1. आता काय परिस्थिती आहे? येशू ख्रिस्त दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस येईल आणि आपण स्वर्गरोहण ज्यावेळेस होऊ, स्वर्गाच्या राज्यामध्ये तुम्हाला लहान बाळं दिसतील. ती स्वर्गाच्या राज्यात कशी काय गेली? त्यांनी निर्णय घेतला का? आई वडिलांनी प्रार्थना केली, रडून रडून प्रार्थना केली की हे लेकरू देवा चांगल्याचाही निर्णय घेऊ शकत नाही, वाईटाचाही निर्णय घेऊ शकत नाही, हे लेकराला कसं तरी वाचव. आणि त्या आईची प्रार्थना ऐकून देव त्या लेकराला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाईल. कारण की ते लेकरानं निर्णयच घेतलेला नाही ना. चुकीचा निर्णय घेतला नाही, चांगलाही निर्णय घेतला नाही, कारण की त्या लेकराला माहीतच नाही बरं वाईट म्हणजे काय. तशी खूप लेकरं तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात मिळतील, पण आई वडील त्यांना निर्णय घेता आला पण त्यांनी निर्णय घेतला नाही, म्हणून ते स्वर्गाच्या राज्यात नसतील. आणि ती लहान लेकरं तुम्हाला आणि मला देव सांभाळायसाठी देईल. आनंदाची गोष्ट की आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये असेल, पण वाईट गोष्ट काय? आई वडील पाहिजेत ना. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की आई आणि वडिलांनी त्या लेकरासाठी लहानपणापासूनच ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस पासूनच प्रार्थना करायची. ते लेकराचं आयुष्य किती आहे आपल्याला माहित नाही. आज कोणीही आपलं आयुष्य भाकीत करू शकत नाही की मी एवढ्या वर्ष जगेन तेवढ्या वर्ष जगेन, काही कोण सांगू शकत नाही. म्हणून आपण सातत्याने ख्रिस्तामध्ये असणं गरजेचं आहे. ह्या लेकरांना जरा वाईट वाटेल तुम्हाला, ह्या लेकरांना जगिक शिक्षण जरी मिळालं नाही तरी चालेल. हे शिक्षण जर मिळालं तर ते कायमस्वरूपी जगतील, कायमस्वरूपी जगतील. जग छितू करेल. माझे मित्र पती पत्नी डॉक्टर आहेत, त्यांनी त्यांच्या लेकरांना शाळेत नाही पाठवलं, कारण की त्यांना माहीत आहे की शाळेत काय मिळतं. कारण की ते स्वतः शाळेमध्ये शिकलेत ना, डॉक्टर झालेत. ते त्यांना घरी शिकवतात. आणि त्या लेकरांचे तुम्ही ते लेकरांचे तुम्ही विचार पहा, उच्च विचाराचे लेकर. त्या लेकरांना एक तुम्ही कोणताही प्रात्यक्षिक समस्या त्यांच्यासमोर टाका, लगेच सोडवतील. कारण की का? बुद्धी फक्त चांगल्याच मार्गाने चालली, वाईट मार्गाचा विषयच नव्हता त्या ठिकाणी. कुणी शिकवलं? आई वडिलांनी स्वतः शिकवलं. आई वडिलांना माहिती आहे की माझ्या लेकराला काय पाहिजे. शिक्षकांना माहित नाही की तुमच्या लेकरांना काय पाहिजे, कारण की ते शिक्षक देखील सैतानाच्या छत्राच्या खाली आहेत. म्हणून सुवार्ता जी आहे ते पूर्ण कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि प्रत्येकाला वेचून, एकेकाला वेचून आपण सैताना काढून देवाच्या हातात दिलं पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. ह्याला म्हणायचं ख्रिस्ती आयुष्य, ह्याला म्हणायचं कुटुंब. ज्यावेळेस आपण असं करू त्यावेळेस पूर्ण कुटुंब जे आहे ते पूर्ण कुटुंब स्वर्गाच्या राज्यामध्ये पोहोचेल आणि आपण त्या ठिकाणी कायमस्वरूपी असू. देव आपणास आशीर्वाद देऊ.